आलेलो आहे. कारण बरेच दिवस मी व्हिडिओ काही बनवला नाही गणपतीकडे म्हणून, कारण माझा मोबाईल खराब झाला त्याच टायमाला. नंतर तसं मला व्हायला लागलं, डोक्यात विचार ना. प्रयत्न करतो की तुम्हाला चांगला व्हिडिओ द्यावा. तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला लागतं. आता आपले गणपती आले आणि गेले. अनंत चतुर्दशी झाली, पण गणपतीचे दिवस कधी गेले, कसे गेले काही कळलं नाही. गावाला जायचंय, गणपतीला जायचंय. गणपती येऊन गेले. पण हा आनंद मिळणं एक पर्वणी खूप जबरदस्त असते. गणपती आपले बाप्पा येतात, आपल्याला खूप आनंद आणि मौज मज्जा देऊन जातात. कारण घरी येतात म्हणून आपल्याला आनंद होतो. आणि त्यात परत 5 दिवस 11 दिवस सतत चांगलं खाणं, सतत गोड खाणं, एवढं छान वाटतं ना वातावरण, की असं वाटतं की बाप्पा परत यावे आणि लवकर यावे. म्हणून आपण जाताना बोलतो, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. पण बाप्पा तर लवकर येणार नाहीत, कारण त्याच्यात वेळ होईल तेव्हाच येणार ना ते. पण आपण बोलतो लवकर या, कारण आपला आनंद असतो त्या क्षणामध्ये, आगमनामध्ये. म्हणून आपण लवकर या म्हणून बोलतो. तर आम्ही गावी गेलेलो गणपतीसाठी. तुम्ही पण गावी गेले असाल ना. जाताना किती हाल, अपेष्टा, त्रास, रोड जॅम, एक तर सगळे खोदलेले रोड, तिकडे जावं. खरं संगमेश्वर इकडनं आम्ही गेलो, महाडमध्ये अडकलो, त्याच्यानंतर खेडमध्ये अडकलो, त्याच्यानंतर संगमेश्वरमध्ये अडकलो. आणि 4 आम्ही निघालो, तर आम्हाला 18 तास लागले जायला. 18 तास, तिथे 9 तासाचा रस्ता आहे, तिथे 18 तास लागले, म्हणजे डबल टाइम. फक्त जेवायचा आणि बाकी कामाचा टाइम सोडला. तर आपला टाइम होतो जवळजवळ 15 तास. तर इकडनं संगमेश्वरला आलो, संगमेश्वर ते टाळण्याचा प्रयत्न केला, पुढचं ट्रॅफिक. म्हणून आम्ही गेलो देवरुख मार्ग. रस्ता चांगला होता, पण जेव्हा देवरुख संपून नंतर जो पुढचा भाग येतो राजापूरच्या पालीच्या तिकडे जाण्याचा, तो रोड एवढा खराब आहे, कारण तिकडे काम चालू आहे रोडचं, कोल्हापूर रोड.
पाली कोल्हापूर म्हणून रोड आहे. पालिका लांजाला पोहोचू शकतो. तर ते तिकडे काम चालू आहे, त्याच्यामुळे एवढा त्रास होतो ना. तिकडे पण आमचा थोडा वेळ गेला. आम्ही सकाळी एक्झॅक्ट आम्हाला पोहोचायला पाहिजे होतं संध्याकाळी 5 वाजता, तर आम्ही पोहोचलो रात्री 9, 9:30. ट्रॅफिक सगळ्याच गाड्या एकत्र निघतात, त्याच्यामुळे खूपच ट्रॅफिक होती. कारण त्यामुळे शेवटचे 2 दिवस होते आणि आम्ही सगळे निघाले. आमच्याकडे कसं आम्हाला तेवढा वेळ नसतो, त्याच्यामुळे 2 दिवस अगोदर आम्ही निघतो. कारण आमची तेवढी काही डेकोरेशनची तयारी नसते. आमचं डेकोरेशन एकदम साधं चांगलंच क्षण असतं. आम्ही कमी खूप मजा येते डेकोरेशन करताना. पण सगळे घरातले एकत्र येतात. तो 4 गोष्टी देणार आपल्याला, आपण 4 गोष्टी लावणार तिकडे मंडपीला. एक वेगळा आनंदच असतो. त्याच्यानंतर गणपतीच्या मूर्ती आणायला जाणं, आणल्यानंतर ती ठेवणं, फडकी येतो, पूजा करतो, यथास्थान पूजा होतो. आणि त्याच्यानंतर नैवेद्याची तयारी. पहिला दिवस 5 पानाचा नैवेद्य, गोड गोड. आणि मग सगळे एकत्र बसतात, कुटुंब जेवतात, तिकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा. आणि नंतर समोर असतो आपला गणपती बाप्पा. खूप मजा येते, खूप मजा येते. तेव्हा अशीच मजा वर्षानुवर्ष लोकांना ती भेट राहते. लोकांच्या आयुष्यात असंच आनंद आणत राहतो. पण आजकालची पिढी कशाला? आमचीच पिढी घ्या ना. भांडणं करून 2 वेगळे गणपती करून आणतात. एकाच घरात 2 गणपती येतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तर मग वर्षल तू 1 वर्ष कर, मी 1 वर्ष करतो. आनंद हा कोणाला द्यायचाच नसतो. बस वर्चस्व, मी कसा वर्चस्व गाजवू शकतो या गोष्टीवरती सगळं चाललेलं आहे. गणपती दुभागून टाकतात म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. 1 वर्ष तू कर, 1 वर्ष मी करतो. म्हणजे तू यायचं नाही माझ्या गणपतीमध्ये आणि मी येणार नाही तुझ्या गणपतीमध्ये, असं. अरे ह्याला काय अर्थ आहे का? गणपती बाप्पा कशाला येतात? तर तुम्हा सर्वांना एकत्र, कुटुंब एकत्र आणण्यासाठी येतात. तुम्हाला सगळ्यांना चांगला आशीर्वाद देण्यासाठी येतात. त्यात तुम्ही असे विभागून टाकता त्यालाही किती वाईट वाटत असेल. सचोटीने भक्ती शक्ती करणारे लोक. त्यात जो मनापासून करत असतो गणपती, त्याला जर त्या दिवशी यायला नाही मिळालं त्याला किती वाईट वाटत असतं. हे असे डंपरवाले आहेत ना, काय स्वतः जात नाही, विचारला जायला दे. त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होत. एवढे रस्ते बनवतात तर असे रस्ते बनवा की तिथे फक्त कार जातील, कारच जाऊ. हे बाई ट्रकवाल्यांसाठी वेगळी लेन कर, बसवाल्यांसाठी वेगळी लेन कर, जेणेकरून लोकांना त्रास नाही होत. दिसेल झालाय मला या
आणि माझा मी व्हिडिओ संपवणार आहे. ते पण नाही वाटत. हो हो, क्या बात है. श्रावण काय कसा आहे? मजेत ना? गोडबेड खाल्लं की नाही मजबूत? गोड खाल्लं, रोजच खाल्ले. खाता अजून उशीर झाला हो. मग